त्यामध्ये मी दत्ता भरणेंचं ते व्हिडिओच्या नंतर एक स्टेटमेंट पाहिलेलं आहे. त्याच्यात दत्ता भरणे म्हणाले की मी तिथं राऊंडला गेलेलो होतो आणि ती व्यक्ती जी काही होती त्यांना कदाचित तिथल्या दुसऱ्या लोकांनी मारहाण केली असती. ती मारहाण होऊ नये, तिथं काहीतरी त्यांचा वाद चाललेला होता, किरकोळ वाद, तसं काही होऊ नये त्याकरता त्यांनी तिथं तो हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचं म्हणणं की बाबा मी काही याच्याबद्दल कंप्लेंट देणार नाही. ज्यांनी कुणाला कंप्लेंट द्यायची असेल तर त्यांनी कंप्लेंट द्यावी. ती ऑलरेडी कंप्लेंट दिली अशी माझी माहिती आहे आणि त्याबद्दल मी स्वतः मला जे काही असेल ते उत्तर मी वकिलाच्या मार्फत देईल असं त्यांचं म्हणणं आहे. मी आज बघितलं काही ठिकाणी तर म्हणजे आपल्या महाराष्ट्रात असं कधी घडलेलं नव्हतं, परंतु धाराशिवमध्ये तर चाकूनी वोक्सावोक्सी झाल्याचं बातमी आहे. त्यात काही ठिकाणी मतदानाच्या वेळेस एखादी व्यक्ती दगावली अशी पण बातमी आहे. त्या बातम्या सुसंस्कृत महाराष्ट्राला अजिबात न शोभणाऱ्या आहेत आणि ह्याच्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष दिलं पाहिजे. कोण कार्यकर्ते काय करते हे जरा नीटपणे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आम्ही अनेक वर्ष निवडणुका लढवतोय, जवळपास 35 वर्ष झाली मी ह्या निवडणुकीमध्ये आहे. 35 वर्षामध्ये असले प्रकार कधी पाहायला मिळालेले नव्हते. परंतु दत्ता भरणेंनी सांगताना असं सांगितलं की मी जर तिथं गेलो नसतो, हस्तक्षेप केला नसता तर तिथं वेगळं काहीतरी घडलं असतं असं त्याचं म्हणणं. दादा सातत्यानं रोहित पवारांकडून काही व्हिडिओ ट्विट केले जात आहेत. त्यामध्येच मी सांगतो ना, त्यांनी जे काही उत्तर दिलं त्याच्याच बद्दलच मी बोलतोय की जे काही त्यांनी तिथं झालं नाट्य, त्याच्यानंतर त्यांनी जे मी जसं आपल्याशी बोलतोय तशा प्रकारे त्यांनी त्यांचं स्टेटमेंट केलेलं आहे की मी त्याच्यामध्ये जर तिथं गेलो नसतो तर काहीतरी वेडवाकडं घडलं असतं. ते व्यक्ती कमी होते संख्येने आणि त्याच्यामुळे तिथं आकरीत घडलं असतं असं तिथं म्हणणं. लाईव्ह फ्रेम द्या ना, अजित पवार बोलतायत बारामती. पण तरी देखील परत आज दिवसभर वारंवार मी तुम्हाला सांगतो, मी राष्ट्रवादीमध्ये पहिल्यापासून आहे, स्थापना झाल्यापासून आजपर्यंत राष्ट्रवादीतच. रोहित पवार ज्यावेळेस आमच्या पक्षात होता, आता तो दुसऱ्या आमच्या पक्षात होता घड्याळाच्या चिन्हाकडं, तेव्हाही सोशल मीडियामध्ये त्याची फार चांगली उत्तम टीम आहे. तो कामापेक्षा सोशल मीडियामध्ये पहिल्यापासून आम्ही लोक कामात आहे, विकास कामात आहे. सगळ्या दुनियाला माहिती आहे की मी 6 वाजल्यापासून विकास काम सुरू करतो. तो पहिल्यापासून ह्या सोशल मीडियामध्ये त्याला फार इंटरेस्ट आहे आणि अलीकडच्या जनरेशनमधला असल्यामुळं त्याला सोशल मीडियाचा वापर कसा करायचा, काय करायचा. मला 2-3 गोष्टी कानावर आल्या. एक तर वेल्हा तालुक्यातल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तो जो काही आरोप करतो त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बँकेमध्ये CCTV कॅमेरे असतात, तर रात्री CCTV कॅमेरेमध्ये चेक करावं कालच्या तारखेला जेव्हा त्याने आरोप केलेला आहे की बँक खरंच उघडी होती का, उघडी असली तर किती वाजता उघडी होती, कोण त्या बँकेत आलं होतं, काय होतं. तो सोशल मीडियामध्ये इतका पोहोचलेला आहे रोहित की तो असं काहीतरी वेगळं दाखवून हे वाईट, हे कालच्याच आहेत, हे परवाच्याच आहेत असं पण दाखवायला तो मागं पुढं बघणार नाही. त्याच्यामुळे त्याला सध्या काही उद्योग नाही आहे. तो सध्या असलेच बेडवाकडं प्रकार माझ्याबद्दल बोलणं आणि लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण करणं. 1 मिनिट, या संदर्भामध्ये त्याचं त्या ठिकाणी काम चालू असतं आणि त्यांनी 2-3 असे सोशल मीडियामध्ये, आता ही माझी गाडी आहे, गाडीमध्ये मी तुमच्याशी बोलत असताना कुणीतरी तिथं 500-500च्या 2-4 नोटा टाकल्या आणि लगेच शूटिंग घेतलं की तुम्ही म्हणणार अजित पवारच्या गाडीत नोटा सापडल्या. हे तिथं अजून त्या गाडीचं पण काहीतरी उदाहरण भोरमध्ये दाखवलेलं आहे. हे सगळे प्रकार आहेत. निवडणूक आयोग आहे, पोलीस यंत्रणा आहे, बाकीची यंत्रणा आहे, त्यांनी याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करावी. पारदर्शकच निवडणुका पार पाडल्या पाहिजेत. आपल्या इथं शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आणि त्याच विचारधारेने सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे असं माझं मत. दादा सकाळी तुम्ही हे सांगितलं, त्यानंतर 2 व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेले. एक काटेवाडी मधला आहे, काटे आणि बिसे सरपंच आणि माजी सरपंच. तेच तुम्हाला सांगतोय की ज्यांचा आहे, मी अख्ख्या 6 विधानसभा मतदारसंघातलं तर बघू शकत नाही.
ज्यांचा व्हिडिओ आहे, आपण एवढे मला अगदी प्रेमाने भेटायला इतक्या तास थांबलेला आहात, तर त्याच्याऐवजी काटेवाडीमध्ये जाऊन ते कोण आहेत त्यांना विचारलं असतं, किंवा हे कशा करता झालंय, ते कधी झालंय, ते आत्ता झालं का 10 दिवसापूर्वी झालं का 5 दिवसापूर्वी झालं, ह्याची शहानिशा करा ना. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, सध्या रोहित पवारांचं एकमेव काम आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं गैरसमज पसरवणं, सतत ट्विट करणं. ट्विट करून आपण परवाच्या शेवटच्या सभेमध्ये पण बघितलं कशा पद्धतीनं त्यांनी ती नौटंकी केलेली होती. हे त्याचं कामच आहे. मी त्याला फार लहानपणापासून त्या ठिकाणी ओळखतो आणि त्याच्यावर मला त्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही. तुम्हाला जे काही तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यातली जर कुणी माणसं तुम्हाला दिसत असतील तर तिथं जावा, त्या माणसांना विचारा, त्यांना प्रश्न विचारा आणि त्या पद्धतीनं दूध का दूध पाणी का पाणी होईल. इव्हन आपल्याही महाराष्ट्रामध्ये 38%, 36% अशा प्रकारचं मतदान होतं. परंतु माढा लोकसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात मला वाटतं सगळ्यात कमी 1 वाजेपर्यंत माढा लोकसभा मतदारसंघ आहे आणि जवळपास त्याच्याजवळच पण थोडा माढाच्यापेक्षा जास्त बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. उन्हाची तीव्रता जरी असली तर कुठंतरी आमच्या महायुतीचे पण आणि समोरच्या उमेदवारांचे पण, जेवढे उमेदवार उभे आहेत तेवढे त्यांचे सगळेच कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्याच्याकरता कमी पडलेले दिसत आहेत आत्तापर्यंतच्या एकंदरीत मतदानाच्या टक्केवारीवरून. आणि दुसरी गोष्ट, या संदर्भामध्ये मतदारांना पण जागृत करण्याचं काम निवडणूक आयोगाने, म्हणजे त्यांनी स्वतः प्रत्येक मतदाराला त्यांचे हे असतात ना स्लिपा पण दिल्या गेलेल्या होत्या. मोबाईलवर पण त्यांना सांगण्यात आलं होतं तुमचं मतदान कुठं आहे, अनुक्रमांक काय आहे वगैरे वगैरे. त्याच्यामुळे त्यांनी पण सगळ्यांनी प्रयत्न केला. जेवढे जवळपास 38 का 37 किती राजकीय उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांच्या पण सगळ्यांनी प्रयत्न केला, पण मताची टक्केवारी घसरलेली आहे. हे 100% खरं आहे. तिसऱ्या फेजमध्ये आता 3 जागा राष्ट्रवादी लढवत आहे. तिन्ही ठिकाणची परिस्थिती आढावा घेतलाय का? इथे ना सचिन सागरजी, आपण मला एक कळत नाही, जोपर्यंत संध्याकाळचं 6 पर्यंत मतदान पूर्ण होत नाही तोपर्यंत आढावा कशाचा तुम्ही घेणार आहे? आढावा कशाचा घेणार आहे? असं काही तुम्ही उद्या मताला चालणार म्हणजे तुम्ही किंवा इथं असणारे सगळे मीडियाचे लोक कोणाला मतदान करणार आहेत ते काही सांगणार आहेत? त्या संदर्भात प्रत्येकजण आपापलं काम करत असतं. आम्ही निवडणुकीच्या आचारसंहितेचं नियमाचं पालन करून जेवढ्या काही गोष्टी लोकांना सांगायच्या होत्या, मतदारांना सांगायच्या, सभेच्या माध्यमातून, रॅलीच्या माध्यमातून, रोड शोच्या माध्यमातून, वेगवेगळ्या वक्त्यांच्या सभांच्या माध्यमातून, पेपर न्यूजच्या माध्यमातून, तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून त्या सगळ्या सांगण्याचा प्रयत्न सर्वांनीच केलेला आहे. आता मतदार त्याबद्दलचं ठरवेल किंवा कुणाला मतदान करायचं आणि ह्याचा कुणी काही अंदाज बांधले तर त्या अंदाजाला काही अर्थ नसतो. ते 4 तारखेलाच आपल्याला कळतात. हे उगीच आपण मनाची समजून घालतो ते असं होईल तसं होईल. माझा अजूनही प्रयत्न आहे, आता मी इथनं पुढं चाललो आहे किंवा जे काही आमचे प्रमुख सहकारी अजूनही राहिलेल्या तासामध्ये सगळ्यांनीच मताची टक्केवारी वाढण्याच्या करता मतदारांना मतदान केंद्रावर आणण्याच्यापर्यंत इव्हन अशी पद्धत आहे की 6 वाजेपर्यंत जरी मतदान संपलं तरी लाईनमध्ये उभे असणारे, जर लाईन मोठी असेल तर ती 7 वाजेपर्यंत देखील त्यांचं मतदान घेतात, ती लाईन संपेपर्यंत. पण 6ला जे तिथं उपस्थित असतील त्यांच्या सगळ्यांचं मतदान घेतलं जाऊ शकतं, हे आजपर्यंतचा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळं आम्ही पण तो प्रयत्न करणार आहे. कदाचित समोरचे पण ते प्रयत्न करतील. दादा, सुप्रियाताई तुम्हाला भेटल्या, घरामध्ये आल्या होत्या, सकाळी नाही मला नाही काही वेळापूर्वी येऊन गेल्या नाही. सकाळी ते इथे आल्या, आतमध्ये गेल्या आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांना असं सांगितलं की त्या काकींना म्हणजे तुमच्या आईंना भेटण्यासाठी आल्या होत्या. तर तुम्ही घरामध्ये होता त्यावेळी तुमची भेट झाली? नाही, मी नव्हतो. अच्छा, तुम्हाला माहिती आहे येऊन केलं? तुम्हाला कळलं किंवा माहिती आहे त्या येऊन केलं? नाही, मला माध्यमांनी त्यांना विचारलं की तुम्ही अजित पवारांच्या घरी कसे काय आला, तर त्यांचं उत्तर होतं की हे अजित पवारांचं घर नाही, आमचं घर आहे, मी पण इथे लहानाची मोठी झाली. ठीक आहे, त्यांना जे वाटतं ते त्यांनी बोलून दाखवलं, त्याच्यावर मला पण प्रश्न द्यायला विचार नाही. दादा, यासाठी विचारतोय की याचा काही परिणाम मतदारांमध्ये होईल असं तुम्हाला वाटतं का?
बारामतीचे मतदार असे काही कोणी आणलं कोणी भेटलं त्याच्यावर मतदान करत नसतात. ते फार विचारांती मतदान करत असतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ठीक आहे. माझा जो अनुभव येतो बाकीकडे काही तसा प्रश्न बाहेरच्या तालुक्यात येत नाही, परंतु माझा जो बारामतीचा अनुभव आहे तो बघता बारामतीकर त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान करतात. मतदानाचा दिवस आहे, खूप धावपळीचा दिवस आहे. तुम्ही दिवसभर घरीच होतात, तुम्ही निश्चित आहात सगळ्या आपल्याला काय त्रास होतो विजयाविषयी निश्चित आहात. एक मिनिट, मी काय करावं तो माझा अधिकार आहे. तुम्ही बाकीच्या त्याच्यात नाक खुपसायचं काय. पण सुप्रिया सुळे पुन्हा नाती गोती जपण्याचा एक भावनिक आव्हान जे आहे ते भेटीगाठी पहिल्यापासून आपल्याला सांगतोय, माझ्या मतदारांना सांगतोय, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगतोय ही भावकी गावकीची निवडणूक नाही, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणात आणणारी निवडणूक आहे. त्याकरता जनतेने त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान त्या ठिकाणी करावं आणि लोक सगळीकडे करतायत असं माझं स्वतःचं मत आहे. दादा, पवार साहेब मधल्या सांगता सभेच्या दरम्यान खूप अशी त्यांची प्रकृती अस्वस्थ जाणवलं आणि त्यांची म्हणजे तब्येत थोडीशी खालावलेली जाणवली आणि ते व्हिडिओज पण त्याचे बरेच काही समोर सभा. मी जर असतो त्यांच्याबरोबर तर मागे 2004ला अशाच प्रकारचा प्रसंग आलेला होता. आम्ही आर पाटील, भुजबळ साहेब, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, पदमसिंह पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आम्ही सगळ्यांनी साहेबांना सांगितलं तुम्ही पहिल्यांदा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. त्यांनी भाषण पण केलं. सरसेनापती यावेळेस नाहीये, सैनिकांनी लढाई करायची आणि आम्ही सगळ्या सैनिकांनी लढाई ती केलेली होती. वास्तविक त्यांच्याबरोबर असणारे जे कोणी सगळे आहेत जवळचे लोक आज पक्षामध्ये, मग ते मी नावं घेत नाही, परंतु जे जवळचे तुम्ही बघताय स्टेजवर डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, पायापाशी, समोर वगैरे, मागं कोण सगळे उभे असतात, जवळ अगदी चिटकून असतात, त्यांना काही वाटायला पाहिजे त्या जवळच्या लोकांना, किंवा त्यांनी साहेबांना सांगायला पाहिजे साहेब उष्णता एवढी भयानक आहे, म्हणजे 43पर्यंत टेम्परेचर, 44पर्यंत टेम्परेचर, 42पर्यंत टेम्परेचर आहे. अशा टेम्परेचरच्या काळामध्ये आपण आराम करावा. आपण आपली तब्येतीची पहिली काळजी घ्यावी. तब्येतीची काळजी घेत असताना हे बाकीचे प्रचाराची यंत्रणा आम्ही त्या ठिकाणी राबवतो, आम्ही ह्या ठिकाणी चालवतो. हे सगळे जवळचे इतके पोचलेले आहेत की ते साहेब आम्हाला एक सभा द्या, साहेब आम्हाला एक सभा द्या. प्रत्येक जण